नमस्कार बंधूंनो, मी शिवानंद पाटील. आपल्या गरिबांची गाय शेळी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. बंधूंनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक साधा आणि सोपा विषय समजून घेणार आहोत. तो विषय म्हणजे शेळ्यांच्या किंवा आपण प्राण्यांचे म्हणू, मग ते शेळी, मेंढी, गाय, म्हैस किंवा लहान करडं असतील, वासरू असतील, तर प्राण्यांच्या पोटामध्ये जंत झालेले आहेत किंवा प्राण्यांना जंत निर्मूलन करण्याची गरज आहे, हे कसं ओळखणार? थोडक्यात, प्राण्यांना जंत निर्मूलन करण्याची गरज आहे याची लक्षणे कोणती, हा विषय या व्हिडिओचा मुख्य विषय आहे. तर आपण जास्त लांबण न लावता डायरेक्ट वळूया विषयाकडे. तर बंधूंनो, आपण कसं ओळखायचं की आपल्या शेळीला किंवा आपल्या प्राण्याला जंत निर्मूलन करण्याची गरज आहे? ठीक आहे, त्याचे काही मुद्दे समजून घेऊयात. सगळ्यात अगोदर लक्षात घ्या, प्राण्यांच्या शरीरामध्ये जर जंत झाली असतील किंवा जंत होण्याच्या मार्गावर असतील तर प्राण्यांचं खाणं कमी होईल. प्राण्याच्या डोळ्यातील जे रेटिना म्हणतो आपण, रेटिना म्हणण्यापेक्षा रेटिनचा खालची म्हणजे जो खालच्या पापणीचा भाग असतो इथला, तर इथे जो पिंक पाहिजे तर तो पिंक नसतो, तर तो हळूहळू या ठिकाणी पिंक अथवा रेड पाहिजे, पण तो व्हाईट व्हायला सुरुवात होते. म्हणजे डोळे जे आहे प्राण्यांचे, ते जर आपण चेक केलं तर तुम्हाला डोळ्याच्या खालचा भाग हा पांढरा व्हायला म्हणजे पांढरा होत असताना दिसेल. याचा अर्थ जंत निर्मूलन करण्याची वेळ आलेली आहे, जंत निर्मूलन करण्याची गरज आहे. याच्या व्यतिरिक्त प्राणी अखाद्य वस्तू खातात. अखाद्य वस्तू म्हणजे या ठिकाणी प्लास्टिक, रबर, चप्पल, या ठिकाणी माती हे सर्व खातात. याच्या व्यतिरिक्त लोखंड चाटणे, भिंती चाटणे, या ठिकाणी लाकूड चाटणे, अशा प्रकारे जे अखाद्य वस्तू आहे ते खातात किंवा जे गोष्टी करू नये ते करतात. याच्यावरून ओळखायचं जंत निर्मूलन करण्याची गरज आहे. याच्या व्यतिरिक्त या ठिकाणी प्राण्यांना विनाकारण जुलाब लागते. काही कारण नाही, आपण व्यवस्थित आहार दिलेला आहे तरी देखील जुलाब लागते, समजून जायचं या ठिकाणी जंत निर्मूलन करण्याची गरज आहे. याच्या व्यतिरिक्त प्राण्यांच्या अंगावरील केस झडायला लागतात, केस गळतात, जंत निर्मूलन करण्याची गरज आहे. याच्या व्यतिरिक्त प्राण्यांची त्वचा खरबरीत होते, जंत निर्मूलन करण्याची गरज आहे. याच्या व्यतिरिक्त प्राण्यांचे जे शेळ्यांचे जे लेंड्या आहेत, ते लेंड्या असे सुटे न पडता 2-2, 4-4 लेंड्या एकमेकांना चिटकून पडतात, जंत निर्मूलन करण्याची गरज आहे. याच्या व्यतिरिक्त प्राण्यांच्या विष्ठेमधून शेंबडासारखं तिखट पदार्थ बाहेर पडतो, जंत निर्मूलन करण्याची गरज आहे. याच्या व्यतिरिक्त काही कारण नाही, उन्हाळा म्हणजे प्राणी उन्हामध्ये गेलेले नाही आहेत किंवा पावसामध्ये भिजलेले नाही आहेत किंवा कोणतंही असं जे खाऊ नये ते खाल्लेलं नाही आहेत, तरी देखील प्राण्यांना सर्दी होते. विनाकारण प्राण्यांना सर्दी होत असेल तर समजून जायचं जंत निर्मूलन करण्याची गरज आहे. मग तुम्ही म्हणाल, जंत निर्मूलन करण्याची आणि सर्दीचा काय संबंध आहे? ठीक आहे, फुफ्फुस कृमी म्हणून एक जंताचा प्रकार आहे. तो जर फुफ्फुस कृमी शरीरामध्ये प्राण्यांच्या एंट्री केली असेल, झालं असेल, तर फुफ्फुसामध्ये इन्फेक्शन होतो आणि सर्दी व्हायला लागते. म्हणजे सर्दी काही कारण नसताना, हे बघा, कफ किंवा उन्हामुळे गेल्यामुळे सर्दी होणारी सर्दी वेगळी, पण काही कारण नसताना जर सर्दी पुन्हा होत असेल तर जंत निर्मूलन करण्याची गरज आहे. याच्या व्यतिरिक्त या ठिकाणी प्राणी वारंवार ठसकत असेल, जंत निर्मूलन करण्याची गरज आहे. याच्या व्यतिरिक्त या ठिकाणी प्राणी बघा कधी कधी गोल गोल फिरतात, गोल गोल फिरायला लागले, समजून जायचं जंत निर्मूलन करण्याची गरज आहे. प्राणी मान ओवाळायला लागले, समजून जायचं जंत निर्मूलन करण्याची गरज आहे. याच्या व्यतिरिक्त भूक मंदावले किंवा पहिल्यासारखं चारा खात नाहीये, जंत निर्मूलन करण्याची गरज आहे. दूध देणाऱ्या प्राण्यांचं जर दूध कमी झालं, बघा काही कारण नसताना तुम्ही ओला चारा, सुका चारा, झाडपाला, खुराक सर्व काही संतुलित आहार व्यवस्थित पद्धतीने देत आहात, तरी देखील दूध कमी होत असेल तर समजून जायचं जंत निर्मूलन करण्याची गरज आहे. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त जे मेल प्राणी आहेत, म्हणजे बोकड असतील किंवा बैल असतील, अशा प्राण्यांमध्ये त्यांची एनर्जी अचानकच कमी होत असेल तर समजून जायचं जंत निर्मूलन करण्याची गरज आहे. याच्या व्यतिरिक्त बंधूंनो, या ठिकाणी जर आपण मार्केटमधून नवीन प्राणी आणले विकत, मग ते तुमच्या गावातूनच आणा किंवा शेजारच्या जिल्ह्यातून आणा किंवा शेजारच्या राज्यातून आणा, कुठूनही तुम्ही नवीन प्राणी ज्यावेळी विकत आणता किंवा आपण विकत आणतो त्यावेळी सगळ्यात पहिलं काम जर काय करायचं असेल तर आपल्या शहरामध्ये आल्यानंतर मिनिमम 2 दिवसाच्या आतमध्ये आपल्याला जंत निर्मूलन करून घेणं गरजेचं असतं. याच्या व्यतिरिक्त जंत निर्मूलन कधी करायचं, ज्यावेळी आपण लसीकरण करणार असो, कोणतीही लस द्या तुम्ही, अगदी ET+TT सारखी सामान्य लस जरी देणार असाल, कोणत्याही प्रकारचे लस देण्यापूर्वी मिनिमम 5 ते 6 दिवसापूर्वी
जंत निर्मूलन करणं गरजेचं आहे. ठीक आहे, जंत निर्मूलन करणं गरजेचं असतं. याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही अजून काही नवीन या ठिकाणी चारा किंवा नवीन खुराक किंवा नवीन सप्लिमेंट सुरू करणार असाल तत्पूर्वी देखील जंत निर्मूलन करणं गरजेचं असतं. लक्षात घ्या, जंत निर्मूलन करणं इतकं गरजेचं असतं. जर आपण जंत निर्मूलन आपल्याकडून केलं गेलं नाही तर आपण प्राण्यांना जे काही देतोय त्यातलं 50% सुद्धा प्राण्यांच्या शरीराला मिळत नाही किंवा बॉडी ते ऑब्झर्व करून घेत नाही, कारण आतमध्ये असणारे जंतच ते सर्व मिनरल्स आणि विटॅमिन्स खाऊन टाकतात. त्याच्यामुळे प्राण्यांना आपण कितीही खाऊ घातलं, कितीही उत्तम चारा, उत्तम सप्लिमेंट, म्हणजे सगळ्यात महागडं सप्लिमेंट जरी आपण खाऊ घातलं तरी प्राण्यांची तब्येत सुधारत नाही किंवा दूध वाढ होत नाही किंवा लहान करडांची वजन वाढ पाहिजे तेवढी मिळत नाही. त्याच्यामुळं जंत निर्मूलन करणं खूप गरजेचं असतं. ठीक आहे, तर हे जंत निर्मूलन आपण वेळच्या वेळी करूया. जंत निर्मूलन कधी करायचं, त्याचं शेड्यूल काय, कोणत्या शेळ्यांना कोणती औषधे द्यायचं, त्याचं या ठिकाणी शेड्यूल काय असतं, लहान करडांपासून ते गाभण शेळ्यांपर्यंत जंत निर्मूलन कधी करायचं, कसं करायचं, गाभण शेळ्यांना कोणतं औषध द्यायचं, या सगळ्या गोष्टी जे डिटेल आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या गरिबांची गाय शेळी या व्हिडिओ चॅनेलला सबस्क्राईब करा हीच विनंती करून इथे थांबतो. लवकरात लवकर भेटूया आणखीन एका सुंदर व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.